आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। तेल वाहू जहाज दाखल झालेला आहे। आपण थेट जाणार आहोत। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत याविषयी माहिती देण्यासाठी आहेत। अक्षय, काय अपडेट्स आहेत? जहाज दाखल होत आहेत। शिवालिक जहाज हे गुजरातच्या मुंद्रा बंदरामध्ये दाखल झालेलं आहे। तर ज्यावेळी इराण आणि इस्रायल अमेरिका विरुद्ध युद्ध हा अक्षय, विनोद सर, आपण बघतोय की इस्रायल अमेरिका विरुद्ध इराण हे युद्ध ज्यावेळी सुरू झालं होतं आणि त्याच वेळी मोठ्या प्रमाणात आपली जी जहाजं आहे हे जहाजं अडकून पडली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं जो जहाजासाठी चा मार्ग आहे तो मार्ग येतो तो स्ट्रेट ऑफ होर्मुझ। या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधनं जहाजांना जाण्यास काहीशी बंदी घालण्यात आली होती। मात्र इराणच्या माध्यमातून काल भारतीय झेंडे असणाऱ्या जहाजांना या स्टेटमधनं बाहेर पडण्यासाठी आणि सुरक्षित बाहेर पडण्यासाठी परवानगी देण्यात आली होती। इराण आपण बघतोय की भारतामध्ये एकूण लागणाऱ्या गॅस इंधनापैकी 60% इंधन आपण याच भागातनं जहाजमार्गे आयात करत असतो आणि त्यामुळे आता जे दोन महत्त्वाची जहाजं आपली अडकून पडली होती त्यातलं एक शिवालिक आणि दुसरं नंदादेवी हे दोन जहाजं अडकून पडली होती। इराणने या स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या माध्यमातून त्या परिसरातनं ते पार करण्याची परवानगी दिल्यानंतर हे पहिलं शिवालिक हे जे आपलं मालवाहू जहाज आहे हे गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर पोहोचलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं हे जहाज जे होतं हे मालवाहू जहाज जरी असलं तर कुठलंही इतर साहित्य यामध्ये नाही आहे। ज्या गोष्टीचा तुटवडा सध्या संपूर्ण देशात पडलेला आहे असं गॅस इंधन घेऊन LPG इंधन घेऊन हे जहाज जे आहे गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचलेलं आहे। साधारण 40 ते 50 हजार मेट्रिक टन इतक्या मोठ्या वजनाचा इतका गॅस हे या LPG गॅस या जहाजाने वाहून आणलेला आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण आपल्या देशाची दररोजची जी क्षमता आहे ती 55,000 मेट्रिक टन इतकी आहे। त्यामुळं हे जहाज आल्यानंतर काहीशी जी तुटवडा पडल्याची विशेषतः व्यावसायिक गॅसचा तुटवडा पडल्याची जी चिंता भेडसावत होती आणि त्यामुळे जो एकूणच गोंधळ उडाला होता हा काहीसा निस्तरण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। आणि दुसरं महत्त्वाचं आपण बघतोय की या जहाजापाठोपाठच याच स्ट्रेट ऑफ होर्मुझमधनं आपलं नंदादेवी नावाचं देखील एक जहाज निघालेलं आहे जो भारतीय हद्दीमध्ये ते देखील थोड्याच वेळात पोहोचेल आणि उद्या हे जहाज देखील भारताच्या ज्या समुद्र किनाऱ्यावर ज्या पोर्टवरती हे जहाज येणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी हे जहाज येणार आहे। एकूण अत्यंत दिलासादायक बातमी म्हणता येईल ही आपल्याला, कारण मालवाहू जहाज आणि विशेषतः LPG गॅस ज्या जहाजांवरनं वाहून आणला जात होता तो LPG गॅस घेऊन हे जहाज मुंबई महाराष्ट्रामध्ये समुद्र किनाऱ्यावर पोहोचले आणि विशेषतः गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर पोहोचलेले याचा नक्कीच महाराष्ट्र, मुंबई आणि देशातल्या सगळ्या व्यावसायिक गॅससाठी इंधनासाठी फायदा होऊ शकतो। अक्षय, अजून एक मुद्दा असा आहे की जसं आपण म्हणतोय की या जहाजामध्ये साधारण 45 ते 50 हजार टन इतका LPG आहे, तर दुसरं जे नंदादेवी जहाज आता काही वेळातच कांडला इथं दाखल होणार आहे गुजरातच्याच, त्यात सुद्धा काही LPGचा मोठा साठा आहे आणि दोघांचा मिळून साधारण 92,700 मेट्रिक टन LPG आहे। साधारण 2 दिवस भारताला पुरेल इतका साठा या दोन जहाजांमधून आहे। आता पुढचं काय नियोजन आहे सरकारचं? नाही, सध्या एकूण जर आपण बघितलं तर सध्या सगळ्यात जास्त जो परिणाम आहे विनोद सर तो पडलेला आहे हा व्यावसायिक गॅसवरती। जे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर आहे हे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा तितकासा जरी रांगा लागत असल्या लोकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असली तरी अगदी गॅस नाहीच किंवा मिळणारच नाही किंवा चुलीवर स्वयंपाक करावा लागेल अशा प्रकारची परिस्थिती अद्याप तरी संपूर्ण भारतात उद्भवलेली नाही। काही ठिकाणी तुटवडा आहे, काही लोकांना त्याचा त्रास होतोय हे जरी नक्की असलं तरी घरगुती गॅस जर थोडासा जपून आणि काटकसरीने वापरला तर घरगुती गॅस काही दिवस देशातील जनतेला पुरेल एवढा गॅस आपल्याकडे आहे। मात्र यात जर या गॅसची भर पडली तर आणखी आपली क्षमता वाढू शकेल आणि दुसऱ्या पातळीवर दोन गोष्टी सरकार करतंय। एकीकडे काहीसा तुटवडा आहे असं भासवून लोकांनी काटकसर करावी। अक्षय, मुद्दा लक्षात आलेला आहे, थोडा वेळ तुला थांबवतोय। उद्धव ठाकरे बोलतायत, आपण थेट जाऊयात। नवीन सरकार आल्यानंतर हे कितवं अधिवेशन आहे काय असेल ते त्याच्याप्रमाणे जसं एखाद्या गोष्टीचं आमंत्रण देतात त्याच्याप्रमाणे सालाबादप्रमाणे यंदाही विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहात नाही तर दोन्ही सभागृहात
खास करून मी आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली माझ्या सहकारी आमदारांसोबत आणि हेच सांगितले की सालाबादप्रमाणे याही वेळेला आपल्याला या सभागृहात विरोधी पक्षनेते पदाची नेमणूक व्हायची आहे याची आठवण करायला आम्ही आलेलो आहोत. तर आपण अवश्य ती नेमणूक करावी ही विनंती करतोय. म्हणतात की प्रस्ताव विचाराधीन आहे. हा म्हणूनच म्हटलं नाही की सालाबादप्रमाणे ज्या प्रकारे आपण बघतो गॅस टंचाई महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पाहायला मिळते. मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की विरोधक चुकीचा नॅरेटिव्ह पसरतात किंवा या सगळ्यामध्ये भर घालतात. म्हणजे काय नेमकं करतायत? असं कुठेही टंचाई नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग रांगा का दिसत आहेत? लोक रस्त्यावरती का दिसत आहेत? मी तर आपल्याच माध्यमातून मला माहिती मिळाली की मुंबईतली फक्त मुंबईतलीच मला वाटतं 30-40% रेस्टॉरंट्स आता बंद झालेली आहेत किंवा होत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर सर्वसामान्य जनता होरपळत असेल आणि त्या जनतेच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पोचत नसेल तर त्यांच्या यंत्रणेमध्ये फार मोठा काहीतरी गलथानपणा किंवा सदोषती यंत्रणा आहे. जो जनतेचं दुःख किंवा जनतेच्या व्यथा जाणून घेत नाही किंवा जाणूनसुद्धा त्या तशा नाहीच आहेत असं मानणारं मुख्यमंत्री जर का आपल्या राज्याला लाभला असेल तर कठीण आहे राज्याचं. सर्वपक्षीय बैठक या सगळ्या संदर्भात बोलवावी असं सुप्रिया सुळे म्हणतात. तुम्हाला असं वाटतं की या सगळ्यामध्ये नाही, सर्वपक्षीय बैठकी बोलवण्यापेक्षा मला असं म्हणायचं आहे की शेवटी टंचाई आणि महागाई ह्याच्यात फरक आहे. टंचाई ही टंचाई असते पण महागाई किंमत का वाढते? किमती का वाढत आहेत? बरं, दुसरी गोष्ट जसं आपल्या पंतप्रधानांनी तो गॅस निर्मितीचा एक प्रकल्प सांगितला होता तोही प्रयोग लोकांनी करून पाहिलेला आहे. तर तोही म्हणजे असं काही नाही की नुसती टीका करतायत. तर जे पंतप्रधान सांगतायत ते तो सुद्धा प्रयोग करून पाहिला लोकांनी. त्याचबरोबर राज्य सरकारच्या आदिवासी आणि त्याचबरोबर समाज कल्याण विभागाचे पैसे अगोदर लाडक्या बहिणीसाठी दिले होते, आता नमो कृषी सन्मान योजनेसाठी दिले जात आहे. कुठंतरी SC आणि ST विभागाचा जो पैसा आहे तो दुसरीकडे वापरला जातो. नाही, एकूणच सगळ्या जनतेने आता जर का म्हणतो कोणाच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली असेल तर ती पट्टी काढून उघड्या डोळ्यांनी हे सरकार कसं फसवणूक करतं आहे ते त्यांनी लक्षात घेऊन सरकारला आता जाब विचारला पाहिजे. नेमकं काय झालं की जवळपास सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत, काही जिल्ह्यातल्या राहिल्या असतील, पण जिथे निवडणुका राहिल्यात तिथल्या तरी जनतेने याबद्दल जागं होऊन सरकारला त्याची जागा दाखवली पाहिजे. उद्धवजी, यापूर्वी गॅस टंचाई असेल, महागाई असेल, शिवसेना किंवा महिला आघाडी हिरिरीने रस्त्यावरती उतरून निषेध करताना पाहायला मिळत होते, आक्रमक रूप पाहायला मिळत होतं. इतक्या आता अडीअडचणी असताना शिवसेनेकडून तुलनेने काही फक्त शिवसेनेनेच उतरावं अशी अपेक्षा आहे का? सगळ्यांनी उतरलं पाहिजे. शिवसेना ज्यांच्यासाठी उतरते जनतेने सुद्धा आमच्यासोबत उतरलं पाहिजे. शिवसेना तर सदैव लढणारीच संघटना आहे. शिवसेना ही सदैव जनतेच्या हक्कासाठी आणि त्यांच्या व्यथांसाठी ज्यांच्यापासून व्यथा निर्माण होत आहेत त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी शिवसेना नेहमीच तत्पर आहेच. आम्ही आंदोलनही करू. मात्र ज्यांच्या हातामध्ये सरकार आहे ते सरकार याबाबत नेमकं काय करणार आहे, युद्धाच्या बाबतीत नेमकं काय परिणाम होत आहेत, काय दुष्परिणाम होत आहेत हे पंतप्रधान कधीतरी आम्हाला सांगणार आहेत की नाही? चला धर्मांतराच्या बद्दल जे विधेयक आज मला वाटतं विधानसभेत मांडले गेले, उद्या परिषदेत मांडलं जाईल. साधारणतः तो मसुदा मी पाहिला. धर्मस्वातंत्र्य हे प्रत्येकाला असलंच पाहिजे. कोणी कोणत्याही परिस्थितीत जोर जबरदस्तीने किंवा कोणाच्या असहायतेचा फायदा घेऊन लांडी लबाडीने आमिष दाखवून धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच. म्हणून ह्या धर्मांतर विरोधी किंवा धर्मस्वातंत्र्य म्हणून काहीतरी नेमकं एक नाव द्या विधेयकाला आमचा पाठिंबा आहेच. आणि अशा प्रकारे म्हणजे धाकधपटच्या दाखवणं, ED इन्कम टॅक्स CBI आपलं नाही काय धमक्या देणं, त्याच्यानंतर 50 कोके देतो सांगणं, असं करून जर कोणी धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच. मात्र तो संपूर्ण ते मी बिल त्याची चाळत असताना काही प्रश्नांची उत्तरही मिळणं गरजेचं आहे ती जनतेसाठी. याचं कारण असं की त्याच्यात असं नमूद केलं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये मी आता शब्दशः नाही सांगत, एक सारांश सांगतो. गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारच्या धर्मांतरांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. आता गेल्या काही वर्षांमध्ये जास्त करून भाजप प्रणित सरकार राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेवर आहे. असं हे सरकार असतानासुद्धा बळजबरीने किंवा फसवून धर्मांतराच्या संख्येत वाढ झाली असेल तर ते अपयश कोणाचं आहे ह्या प्रश्नाचं एक उत्तर मिळालं पाहिजे. आणि नेमकं कोणत्या समाजात, कोणत्या विभागात, कोणत्या प्रकारे धर्मांतर असं होत असेल त्याची माहिती दिली तर आम्हालासुद्धा सावध राहता येईल.
आमचेसुद्धा कार्यकर्ते तिकडे तत्पर राहतील की कोणी कोणावरती जोर जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून फसवणूक करून असहायतेचा फायदा घेऊन धर्मांतर करत असेल तर त्याला आम्हीसुद्धा विरोध नक्की करू. तर ही सगळी माहिती आणि काही 2-4 आणखीन प्रश्न असतील ते प्रश्न हे सरकारी भाषेत पटलावरती ठेवावेत अशी आमची मागणी आहे, कारण आम्ही या बिलाला पाठिंबा देतो. विधानसभा स्पीकर से आप मिले थे व्हीआयपीच्या माध्यमातून धनगर आरक्षणावरती दीपक बोराडे मुंबईतल्या आझाद मैदानावरती आमरण उपोषण करतायत. 2000च्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणात कोण होतं तेव्हा मुख्यमंत्री? तत्कालीन मुख्यमंत्री हो, पण कोण? नाव सांगा. 2004 14 अहो ते सोडा, अटलजींनी दिलं होतं सोलापूरला. जर आपल्याला आपण विसरला असाल तर अटलजींनी मला असं वाटतं की एक आश्वासन दिलं होतं. मला जर मी विसरलो नसेल तर पंढरपूरला म्हणजे अटलजी केव्हा पंतप्रधान होते? ह्याच पक्षाचे ते पंतप्रधान होते. त्याच्यामुळे हे जे काय आश्वासन आहे हे पंतप्रधानांनी तत्कालीन पंतप्रधानांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते पूर्ण करणं हे आता तत्कालीन म्हणायचं नाही, आत्ताच्या याला काय म्हणायचं, आत्ताच्या वर्तमान पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे. सर आज आप कई अपने मौजूदा विधायकों के साथ नार्वेकर जी से मिलने के लिए गए थे. सवाल ये है कि महाराष्ट्र को नेता विपक्ष मिलेगा या नहीं? दोनों जो सदन है, शायद इतिहास में पहली बार ऐसे हम अनुभव कर रहे हैं कि दोनों सदन के लिए विपक्ष के नेता नहीं है. क्यों डर रही है सरकार? और मेरा ये तीसरा चौथा कितने अधिवेशन हो गए, हर समय हम जाकर उनको रिक्वेस्ट करते हैं क्योंकि उनका अधिकार है और वो कहते कि आप जल्द से. आणि आता इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात. बीड आणि अहिल्यानगरच्या सीमेवर असलेल्या तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज हे गंभीर जखमी झालेत. आदिनाथ शास्त्रींनी स्वतःवरच वार केल्याचं समजतंय. मात्र स्वतःलाच त्यांनी काय इजा करून घेतली याबाबतची माहिती समोर आलेली नाही आहे. त्यांच्या सेवकांनी त्यांना जखमी अवस्थेत अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. अहिल्यानगरचा पाथर्डी परिसर आणि बीड जिल्ह्यात महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे. या घटनेमुळे भक्त परिवारात मोठी खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे आणि भाजप युवा नेते अक्षय कर्डिले हे रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांनी महाराजांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान आज महंत आदिनाथ महाराज यांनी आपल्या भक्तांना आपल्या तब्येतीसंदर्भात माहिती दिली. कुणीही काळजी करू नका आणि मी लवकरच गडावर परत येणार असल्याचंही त्यांनी या व्हिडिओत सांगितलंय. माझी तब्येत एकदम व्यवस्थित आहे. कोणी काही काळजी करू नका. मी लवकरात लवकर गडावर येणार आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रसाद शिंदे आपल्यासोबत आहेत. प्रसाद, हा नेमका प्रकार का आहे? का महाराजांनी स्वतःवरच हल्ला करून घेतला किंवा इजा स्वतःला करून घेतली? काही माहिती मिळाली आहे का? त्यांच्या भक्तांकडनं काही या संदर्भात अधिक माहिती मिळते का? नक्कीच काल सायंकाळच्या सुमारास तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःच्या जनन इंद्रियावरती धारदार शस्त्राने हल्ला कर स्वतःला जखमी केलं होतं. त्यानंतर त्यांना अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी देखील त्यांना 5 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहण्याचा सल्ला दिला, तर ते पूर्णपणे बरे होण्यासाठी 15 दिवस लागणार आहेत. परंतु त्यांनी स्वतःला इजा का करून घेतली हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये. त्यांच्या भक्तांनी देखील याबाबत कोणता खुलासा केलेला नाहीये. काही भक्तांनी आदिनाथ महाराज शास्त्री यांनी केलेल्या या घटनेनंतर या मागे कोण आहे याचा तपास करावा असं आवाहन देखील केलेलं आहे. धन्यवाद प्रसाद दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण बघतोय की महाराजांनी स्वतःचं जननेंद्रिय त्याच्यावर त्यांनी इजा करून घेतली आणि या सगळ्या प्रकारानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आणि लवकरच आपण गडावर परतू असं त्यांनी सांगितलेलं. मात्र कारण काय या संदर्भात अजूनही माहिती मिळू शकलेली नाही आहे. पोलिसांनी सुद्धा या संदर्भात काहीही माहिती देण्यास इन्कार केलेला आहे. पुढची बातमी अंगावर काटा आणणारी आहे. चाकण शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 32 वर्षांची महिला ठार झाली आहे. पुणे नाशिक महामार्गालगतच्या आंबेठाण चौकाच्या उड्डाणपुलालगत कुत्र्यांनी लचके तोडलेला महिलेचा मृतदेह आढळून आला. जेव्हा पोलिसांनी CCTVची तपासणी केली तेव्हा हल्ल्याचा थरार समोर आला. ही दृश्य पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. शोभा वाघमारे
या नावाची ही महिला मध्यरात्री 2च्या सुमारास या रस्त्यानं जात होती तेव्हा साधारण 7-8 कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. हे कुत्रे महिलेच्या अंगाचे लचके तोडत होते. अखेर प्रचंड रक्तस्राव आणि वेदना असह्य झाल्यामुळे महिलेनं जागेवरच प्राण सोडले. सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत. सूरज, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि त्यात हा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानंतर तिथली काय भावना आहे लोकांमध्ये, आणि दुसरं म्हणजे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काही पावलं प्रशासन उचलतंय का? विनोद सर, आपण पाहिलं तर भटक्या कुत्र्यांची जी समस्या ती अत्यंत गंभीर आहे. याचे अनेक उदाहरण यापूर्वी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय. पुणे नाशिक हा एक महत्त्वाचा महामार्ग आणि याच महामार्गावरती असलेल्या आंबेठाण चौकातला जो उड्डाण पूल आहे, त्या उड्डाण पुलाच्या लगत असलेल्या सर्व्हिस रोड जो आहे त्या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडल्याचं पाहायला मिळतं. सीसीटीव्ही आपण पाहिलं, अत्यंत धक्कादायक दृश्य या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तब्बल 15 तास या महिलेच्या अंगाचे लचके हे 5 ते 6 भटके कुत्रे घेत असल्याचे या सीसीटीव्ही मधून पाहायला मिळते. यानंतर आम्ही चाकण नगर परिषदेचे जे मुख्याधिकारी आहेत अंकुश जाधव यांच्याशी बातचीत केली, त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क झाला. त्यावेळी त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार चाकण औद्योगिक परिसरामध्ये त्यांनी जो सर्वे केला त्यानुसार 600 भटके कुत्रे असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यापैकी आम्ही 400 भटक्या कुत्र्यांचं लसीकरण केलं असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं. मात्र आजूबाजूच्या शहरातील काही भटके कुत्र्यांना सुद्धा चाकण औद्योगिक परिसरामध्ये सोडल्या जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. काही नागरिक जे फिडर आहेत ते या भटक्या कुत्र्यांना मांसाहार सुद्धा खायला टाकतात, त्यामुळे हे श्वान जे ते अधिक हिंसक होत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं. त्यामुळे एकूणच काय या संपूर्ण प्रकरणानंतर आमच्याकडे एकच शेल्टर आहे आणि त्या शेल्टरमध्ये केवळ आम्ही 100च कुत्रे ठेवू शकतो असं सुद्धा त्यांनी म्हटलं. त्यामुळे चाकण औद्योगिक परिसरामध्ये हे जे भटके कुत्रे त्यांना ठेवण्यासाठी जागा सुद्धा कमी आहे आणि या परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती लक्ष घेता पुढील काळामध्ये आम्ही ठोस उपाय सुद्धा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे पुढेच काय या संपूर्ण प्रकरणानंतर चाकणमधील जे ग्रामस्थ आहेत ते संतप्त झाल्याचं पाहायला मिळतं. प्रशासन कुठंतरी आमच्या काळजीपोटी या श्वानांना ताबडतोब बंदिस्त करून त्यांचे कुठंतरी इतर ठिकाणी रवानगी करणार का असा सवाल सुद्धा आता हे आळंदी चाकण ग्रामस्थ विचारताना दिसतात. त्यामुळे प्रशासन आता पुढील काळामध्ये काय भूमिका घेते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण अत्यंत दुर्दैवी ही घटना होते. तब्बल 15 तास या भटक्या कुत्र्यांनी या महिलेचे लचके तोडल्यानंतर या महिलेला जाग्यावरच आपला जीव सोडावा लागला. त्यामुळे इतर पुढील काळामध्ये अशी पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी चाकण नगर परिषद काय खबरदारी घेते हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार आहे. अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आणि या घटनेनंतर आता चाकणकरांमध्ये संताप आहे आणि लवकरात लवकर प्रशासनानं यावर पावलं उचलावीत, उपाययोजना करावी आणि या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरते. धन्यवाद सूरज, दिलेल्या अपडेट्सबद्दल. पुढची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून. संभाजीनगर शहर एका हत्येच्या घटनेनं हादरून गेलं. ज्याला मित्र मानलं त्याच रील स्टारनं 50 लाख रुपयांच्या वादातून निवृत्त प्राध्यापकाची गोळी झाडून हत्या केली आहे आणि त्यानंतर बीडच्या गेवराईतल्या जंगलात मृतदेह पुरल्याची घटना समोर आली आहे. तर तब्बल 40 दिवसांनी हे प्रकरण उघडकीस आणून पोलिसांनी पुरून ठेवलेला मृतदेह बाहेर काढला. धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपी असलेल्या रील स्टारनं 1.5 महिन्यांपूर्वीच या हत्येचा कट रचला होता. राजाभाऊ लोंढे असं हत्या करण्यात आलेल्या प्राध्यापकाचं नाव आहे. विशाल राठोड असं मुख्य आरोपी असलेल्या रील स्टारचं नाव आहे. प्राध्यापक आणि विशाल यांच्यात एका महिलेमुळे मैत्री झाली होती आणि त्यामुळे 50 लाखांच्या देवाणघेवाणीत या महिलेची काही भूमिका होती का याचाही पोलीस तपास करतायत. हत्येसाठी त्याला मदत करणारे आकाश पवार आणि करण आडे या त्याच्या साथीदारांना सुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मोहसिन शेख आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत. मोहसिन, अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे. रील स्टारला आता अटक करण्यात आलेली आहे. 2 त्याचे साथीदार आहेत ते सुद्धा अटकेत आहेत. मात्र नेमकं कारण काही कळू शकलंय का या हत्येचं? या हत्येचं कारण सर, हा जो विशाल राठोड होता तो रील स्टार होता आणि त्यामुळेच हे प्राध्यापकांना एक वेब सिरीज बनवायची होती आणि त्यासाठी ते 50 लाख रुपये विशालने घेतले होते की मी तुम्हाला वेब सिरीज तयार करून देईल. मात्र ती काही झाली नाही आणि ते पैसे मागत होते. पण ही जी हत्याचं जे सगळं हत्याकांड आहे तो किती एखाद्या वेब सिरीजला लाजवेल असं होतं. मी जिथे उभा आहे आता मी तुम्हाला हे दृश्य दाखवतो पहिल्यांदा एनडीटीव्हीवर आपण, की हा जो खड्डा आहे ना हा 8 फुटाचा खड्डा होता. विशालने हत्या करण्यापूर्वी म्हणजे 3 दिवसापूर्वी हत्येच्या हा खड्डा खोदून ठेवला होता. एक जीसीपी चालकाला इथं आणलं होतं आणि त्याला सांगितलं, त्याला संशय येऊ नये म्हणून की गुप्तधन काढायचं म्हणून त्याच्याकडून खड्डा करून घेतला. 3 दिवसानंतर एक पार्टीचं प्लॅन रचलं. त्या पार्टीत लोंढे यांना दारू पाजली
त्यानंतर त्यांना गोळी झाडली आणि तब्बल रात्रभर शहरभर ते मृतदेह गाडीत घेऊन फिरला आणि जिथे हा खड्डा करण्यात आला होता 8 फुटाचा त्या ठिकाणी त्यांचा मृतदेह पुरला. म्हणजे ही हत्या फक्त काही घटनांमधून अचानक घडलेली नव्हती, तर शांत डोक्याने एकदम क्रिमिनल माइंडने हा सगळी हत्या विशालने केली होती. विशाल हा सोशल मीडियावर रील स्टार समजला जातो. तब्बल 2.25 लाख फॉलोअर्स त्याचे आहे. संभाजीनगरमध्ये मोठा त्याला मानणारा वर्ग आहे आणि असा हा सगळ्यांच्या नेहमी तो रीलमध्ये दिसणारा हा इतका क्रूर कसा असू शकतो हे पाहून सगळ्यांना धक्का बसलेला आहे. तब्बल 40 दिवसानंतर या सगळ्या हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. रोज तो पोलीस स्टेशनला फिरायचा, तो देखील या पोलिसांना सांगायचा की त्यांना शोधण्यासाठी मी तुम्हाला मदत करतो. मात्र एक घटना अशी या सगळ्या प्रकरणात घडलं की जिथे तो अडकला, तो म्हणजे त्यांनी हत्या केल्यानंतर लोंढे यांचा मोबाईल घेऊन पुण्याला गेला आणि एक स्टेटस त्यांच्या नंबरवर ठेवलं की मी सध्या बाहेर आहे, माझ्याशी संपर्क साधू नका. मात्र त्याने इंग्रजीत जो हा मेसेज लिहिला होता त्याची स्पेलिंग चुकली होती आणि इथंच पोलिसांनी हेरलं की एक प्राध्यापक अशा पद्धतीने इंग्रजीचं चुकीचं स्टेटस कसं लिहू शकतो. आणि तिथून हा सगळा तपास सुरू झाला आणि अखेर विशालला बेड्या ठोकण्यात आला. पोलीस आता पुढचा तपास करतात. यात अनेक अँगल देखील हॅनी ट्रॅप सारखा येण्याची शक्यता आहे. पोलीस त्या दृष्टीने देखील करतात तपास. मात्र ह्या सगळ्या प्रकरणात मुख्य कारण होतं 50 लाख रुपयांचं आर्थिक देवाणघेवाण आणि त्यातूनच या रील स्टारने एका माजी प्राध्यापकाचा अक्षरशः जीव घेतला आणि 40 दिवस त्यांना या जंगलात पुरून ठेवलं होतं. धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता या प्रकरणात आणखी काय बाबी पुढे येतात ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. पुढची बातमी सुद्धा धक्कादायक आहे. भाईंदरमधून बातमी. आज सगळ्याच बातम्या धक्कादायक स्वरूपाच्या आहेत. भाईंदरमधून ही बातमी आहे. ICUमध्ये असलेल्या एका रुग्णाचा हात उंदरानं कुरतडला. 89 वर्षाच्या सुहासिनी माठेकर या 12 मार्चपासून रुग्णालयात ICUमध्ये भरती होत्या. मात्र ICUमध्ये उंदरांनी उच्छाद मांडला आणि या माठेकर यांचा हात उंदरांनी कुरतडल्यानं त्या रक्तबंबाळ झाल्या. सकाळी जेव्हा रुग्णांचे नातेवाईक आले तेव्हा हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि त्यामुळे पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आलाय. रमेश शर्मा आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत. रमेश, अतिशय धक्कादायक प्रकार आहे. रुग्णालय प्रशासनाने आता या सगळ्या प्रकारासाठी चौकशी समिती नेमलेली आहे. दरम्यानच्या काळात मनसेनं या रुग्णालयात जाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. एकूण सगळा घटनाक्रम काय आहे? नुसती आता डॉक्टरांची आणि नर्सची बदली करून किंवा त्यांची उचलबांगडी करून हे प्रकरण शांत होणार नाही आहे. रुग्णालय आता काय पावलं उचलते? विनोद, अतिशय धक्कादायक घटना आहे. कारण एक वयोवृद्ध महिलेला पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ती व्हेंटिलेटरवर होती आणि जेव्हा रात्री उंदीराने तिला चावलं आणि रक्तबंबाळ त्याचं जे बेड होतं त्याच्यावर पाहिल्यानंतर सकाळी त्यांचा नातेवाईक आले. त्यांनी बघितल्यानंतर तिथे असलेल्या डॉक्टरांना हे सांगितले. त्यानंतर डॉक्टरने त्यांच्यावर उपचार करायला सुरुवात केलं. परंतु ही बातमी जेव्हा बाहेर आली तेव्हा मीराभाईंदर परिसरात असलेल्या नागरिकांमध्ये तसेच मनसे कार्यकर्त्यांमध्ये ते नाराजगीचं वातावरण पाहायला मिळालं. नाराज असलेला मनसे कार्यकर्ता रुग्णालयात दाखल झाले. तर त्यांनी डॉक्टरला शोधण्याचा प्रयत्न करीत तसे तिथे अधीक्षक असलेला त्यांच्या कार्यालयात दाखल झाले. ते प्रशासनाच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी केली आणि डॉक्टर तिथे असलेला जे कर्मचारी आहेत त्यांना सस्पेंड करा अशी मागणी त्यांनी केलं. त्या घटनेनंतर घटनास्थळावर पोलीस दाखल झाली. त्यांना मनसे कार्यकर्त्यांना केबिनतून बाहेर काढलं. त्यानंतर मीराभाईंदर महानगरपालिकेचं महापौर आणि उपमहापौर घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनेची पाहणी केलं आणि तिथे असलेल्या अधीक्षक यांच्याशी भेटून या घटनेची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर संबंधित व्यक्तीला तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली. या घटनेनंतर अधीक्षकने याच्यासाठी एक समिती गठीत केली आहे आणि याची चौकशी त्या समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि तत्काळ त्या दोघे, एक नर्स आणि एक डॉक्टर, या दोघांचं बदली करण्यात आली आहे. या घटनेनंतर मीराभाईंदर परिसरात एक संतापचा लाट पाहायला मिळत आहेत. एकूणच मीरा भाईंदर शहरामध्ये एक संतापाची लाट पाहायला मिळते आणि आता रुग्णालय प्रशासन काय करते ते पाहणं महत्त्वाचं असेल. उंदरांचा बंदोबस्त अर्थात करण्याची गरज आहे आणि रुग्ण त्यामुळे आता भीतीच्या छायेत वावरत आहेत. धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. बघत रहा NDTV मराठी.